तर गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव आकाश बेनके. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण काम उशिरा स्टार्ट केलं म्हणून डायरेक्ट मी पहिली ट्रिप घेतली ओलाकडनं कसबा पेठची 296 काहीतरी लागली आहे. त्यामुळं पिकअपला जाता तर रेकॉर्डिंग करतो कारण टाईम आपल्याकडे थोडा कमी आहे. आज मी हाफ डे करणार जसं बोललो की उद्या मला PF ऑफिसमध्ये जायचं आहे मुंबईमध्ये. तर त्यामुळं हाफ डे आज करणार आहे. बघूया काय काय होतं काय काय नाही. कारण मी प्रॉपर मुंबईत आणि माझा ॲड्रेस आधार कार्ड मुंबईत जाऊन मला त्या ऑफिसला जावं लागणार. तर निगडीमध्ये गेलो मी, निगडीमध्ये जे PF ऑफिस ते बोलले तुम्हाला तिथं जावं लागेल. तर उद्या जाणार उद्या मंडे, त्यामुळं मग आज बघू. तर आज लवकर काम करूया. तसं पण संडे जास्त ट्रॅफिक वगैरे नसणार तर काय प्रॉब्लेम नाही. रेट पण थोडेफार चांगले भेटतात ते. तर बघूया. पहिली ट्रिप ड्रॉप केली आणि पुढची ट्रिप पण लागली लगेच विमाननगरला ड्रॉप करते. 11 किलोमीटरच्या का 210 आहेत. तर एक्सेप्ट केलेली म्हणजे ट्रिप एंड करायच्या अगोदर आधी चाललं पिकअप करायला. 4 मिनिटावर आहे, फक्त कॅन्सल नाही केली पाहिजे आता कारण त्यांना कॉल आला तर आलाय. कॉल उचलतो. ट्रिप ड्रॉप केले एअरपोर्टवर. 210 रुपये आपल्याला भेटेल. 209.96 210 पकडूया. 2 ट्रिप झाल्या. आता बघू इथं पुढची ट्रिप कुठं लागते. ट्रिप ड्रॉप केली त्याचे 547 आपल्याला भेटलेत. तर ठीक आहे, आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. टोटल आपले 1057 रुपये झालेत. अजून 1500ची ट्रिप मारून जाऊया घरी कारण आपल्याला हाफ डेच करणार मी आज काम. आणि बघू किती लवकर आता इथनं ट्रिप भेटली पाहिजे. कितने लोग हो तुम? फोटो भेजना 5 बंदे. 5 थोड़ी इसमें जाते. अगली बार टाइट पे भी 5 बंदे गए थे लेकिन पैसे उसको दिया था ना। तो बड़ी गाड़ी करना चाहिए था ना तुमने. बड़ी गाड़ी नहीं आ रहा थे तो उसमें इसमें थोड़ी 5 बंदे जाएंगे. नहीं होगा यार 5 जन बैठ कैसे बैठ पाएंगे. ऐसी तो आया. अच्छा उसमें से खा लो फिर. क्या ब्लूपेन है ना, ब्लूपेन की का वो छोड़ो, वो मत खाओ. वो बिशप का है ना जो ब्लूपेन. 5 जन बैठे हो तुम, मैं बता रहा हूँ. हाँ ना 200 रुपये एक्स्ट्रा लगेगा. चलेगा आपको? छोड़ दो इसको. हाँ छोड़ इसको, जाने कैंसिल करो आप. कौन बुक किया भाई? कैंसिल करो. असले कस्टमर असतात. 5 जण बसतात ते तसं बरोबर 200 रुपये एक्स्ट्रा लागतील. 50 रुपयासाठी कोण जाणार आहे? आणि असं बघा की 4 किलोमीटर 5 किलोमीटर जायचं. इथनं आणि एल्प्रोमोचं लोकेशन टाकलंय. कॉल करायला आधी सांगितलं पण नाही. असं आहे का? कैंसिल करो ना. हाँ कॅन्सल केली राईड. पण उबर इतकं घाण आहे ना. मला कॅन्सलेशनचे 15 रुपये चार्जेस भेटेल. 15 काय अर्थ याला? कॉल सेंटरला कॉल बोलायचं मला. काय फालतूगिरी आहे ना. कॉल लावून असं काय अर्थ राहत नाही. तरी पण थोडा म्हणजे मी एवढा किलोमीटर नसला आलं मला 4 किलोमीटर असं 3-4 किलोमीटर कॅन्सलेशन चार्ज दिला 15 रुपये. कोणत्या डोक्याने दिलेत काय माहिती. अजून 5 मिनिटं थांबलो आणि आपल्याला परत तिकडनं जिथं ती माणसं थांबलीत ना तिकडनंच राईट लागली आहे आता. म्हणजे मी पुढं आलो 2-3 मिनिटं पुढं तिकडनंच मला परत राईट लागली. आकुडे जायचं चालते जरा ऑलरेडी इथं निघतं बरं झालं. तर बोलतात ना कधी टेन्शन नाही घ्यायचं. मी किती वेळा बोललो माझ्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदर पण आपल्या नशिबाचं कुठं जात नाही. मी आलोय मी जरा बोललो बाय तुला जायचं. आता मोठी गाडी करता ना एक्स्ट्रा पैसे गेलेच असते. अशा पण 245 किती दाखवत होतं. अजून जर मोठी गाडी गेली तर आपण 450-500 गेलेच असते. एक तर यांचं आतमध्ये तळेगाव टोलच्या अगोदर राईटला परत फाटक पण लागतं. आर्मी कॅम्पच्या इथं कुठं ते तळ वगैरे आहे तिकडे. तर कॉमन आहे गाड्या तिथे येत नाही. तुम्हाला गाडी आलीच ना परत कॅन्सलचे चार्ज लागतो. बोलावं लागणार ना. त्यांना बोललो तर तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही फोन करून आधी सांगितलं पाहिजे. ते बोलतात की तुम्ही करा केला फोन. अरे बोललो मी काय करू, तुम्ही गाडी बुक केली आहे, तुम्ही 5 जण आहेत, तुम्हाला समजलं पाहिजे ना. जाऊ दे आपल्याला काय प्रॉब्लेम. मला तिथंच पुढची ट्रिप भेटली.
आता जाऊया आपण कस्टमरला पिकअप करायला. शेणाचा सडा टाकला घरच्यांनी. मम्मी पुढे रडला पण नाही आणि किती टेन्स रडलो होतो. टेन्स स्टील पाठवलं. तरी पाठवलं. शेवटची ट्रिप ड्रॉप केली. 273 रुपीज भेटलेत आपल्याला. 273 ॲड करूया. 1330 रुपये झालेत. तर बघा कुठली लागते ट्रिप पुढची. एक पुढची ट्रिप लागली आहे चांगली, कुठली तरी 500 प्लसच आहे म्हणून एक्सेप्ट केली आहे. म्हटलं 1800 होऊन जातील. तळेगाव साईडचीच आहे वाटतं, कारण टोल ॲड आहे 60 रुपये याच्यामध्ये. राधाकृष्ण काहीतरी मी अर्धच वाटलं, पण 596 काहीतरी अमाऊंट दाखवली, त्यामुळे लगेच एक्सेप्ट केलं आहे. तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आणि कस्टमरला टोलबद्दल पण सांगूया. कस्टमरला तर सांगितलंय की टोलचे एक्स्ट्रा लागणार आहेत. प्रॉब्लेम नाही, आता भाऊ कस्टमरला चालतंय की ठीक आहे. काम शेतच आहे. आता तिथनं रिटर्न आपला ट्रिप तर भेटणार नाही एवढं 100% आहे, पण बघू काहीतरी करूया. नाही गेला तिथं कुठेतरी ट्रिप लागेल 500ची म्हणून म्हटलं 500 प्लसच आहे. कस्टमर टोल से एडिशनल ॲड नाही येत ॲड, त्यामुळे ते सांगितलं आधी. इसमें नहीं है ऐड रैपिडो में. हो सॉरी. तर ट्रिप ड्रॉप केले. 594 रुपीज आपल्याला भेटलेत. तर बघू शकता 594. तर 594 आपण ॲड करूया. 594 तर टोटल 1924 रुपयाची आपली अर्निंग झाली आहे. आपण इथं काम शेतलं तर इथनं काय माझी ट्रिप लागते की नाही बघूया. लागली तर ठीक आहे, नाहीतर मग थोडं जरा हळू झालं. पहिलं CNG बघतो नियरबाय CNG पंप कुठे आणि CNG भरूया. आणि इथं रिसॉर्ट आहे बाजूला, तो रिसॉर्टला ट्रिप लागेल, पण तिथं कसं लोकल माणसं पिकअप करून देत नाही, म्हणून तिथनं ट्रिप घेऊन काय अर्थ नाही. आपण डायरेक्ट CNG भरूया आणि बघूया कुठून लागते ट्रिप. CNG पंपचा भेटला आपल्याला, पण एवढं की टोरेंटचा भेटला. टोरेंट सगळ्यांना माहिती 91 रुपीज आहे. आता काय करणार, माझ्याकडं 3 कांड्या बाकी आहेत, सॉरी 2 कांड्या बाकी आहेत. 2 कांड्या तर जाणार नाही गाडी 30पर्यंत. तरी बघू आता CNG फुल करतो. एक निगडीची ट्रिप लागली 400 प्लस काहीतरी आहे. आता कशामध्ये नाही कॅन्सल केली तर ठीक आहे, मग पिकअप करून जाऊन. आणि जर कॅन्सल केली तर बघू दुसरी कुठे भेटते का. बाकी मला इंटरसिटी लागत होते का, रॅपिडोवर लागत होत्या इंटरसिटी, कांदिवली वगैरे मालाडच्या. पण आय थिंक 2 किलोमीटर 2-3 किलोमीटर दाखवतं. आणि तिथनं रिसॉर्ट जवळ होतं. रिसॉर्टवर ना कधीही पिकअप भेटतं, जेव्हा जे रिसॉर्ट आहे तिथनं कधी पिकअप करून देत नाहीत. मग मी काय एक्सेप्ट नाही केली. आणि बाकी येत होती उबरवर, पण लोणावळ्याला म्हटलं कशाला उगाच पिकअप करायचं. आधीच मध्ये एक इश्यू झाला आहे भांडण्याचा वगैरे, म्हटलं आपल्याला तसं पण आता मुंबईला रात्रीचं जायचं नाही आहे, त्यामुळे काय एक्सेप्ट वगैरे नाही केली. आणि आलो पुढं तर एक निगडीची लागली ती एक्सेप्ट केली आहे. तर बघू CNGवर जातो, पण कस्टमर थांबलं तर ठीक आहे, नाहीतर मग जाऊया आपण. काय माहीत ट्रिप तर भेटलं भाई, इतक्या आतमध्ये कुठं आहे काय माहीत. पूर्ण जंगलच आहे. आता दिवसात सर समजलं सर, रात्री पूर्ण आता झाडच आहे. बघू लोकेशनवर तर आलो आहे आपण. 2 मिनटं बघू कस्टमरला कॉल. 547 सुट्टी. बाबू OTP असेल त्याच्यावर एंडचा. ॲपमध्ये बघा मला दिसेल. 8231 ठीक आहे. तर शेवटचे ड्रॉप केले त्याचे आपल्याला 394 रुपीज भेटले. 393.97 म्हणजे 94 पकडूया. 394 टोटल 2318 रुपये आपली आजची अर्निंग झाली आहे. तर बघू जाईपर्यंत कोणती छोटी ट्रिप भेटली हेल्प प्रॉमॉलच्याकडले तर ती मारा, नाही तर मला आता डायरेक्ट घरी जाईल. कारण मी आज बोलू सकाळी की मी हाफ डे घेणार, कारण मला मुंबईला जायचं उद्या. तर बघूया ट्रिप लागली तर ठीक आहे जाईपर्यंत, नाहीतर मग आपलं जसं चाललं तसंच चालेल. तर मित्रांनो आपण आलो आता घरी आणि ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोलूया. तर टोटल आपली अर्निंग झाली आहे 2318 रुपये आजची. आणि माझी गाडी टोटल झाली आहे
हां टोटल 195 प्लस 165 किलोमीटर चालली आहे. तर 160 आणि माझी CNG टोटल मी म्हणजे आपण तिथनं येताना भरल्या सकाळी माझ्या भावाने 3 कांडी कमी दिलता तर येताना भरलेला तर टोटल 600 रुपयाचा करा मायनस. तर अर्निंगबद्दल बोलूया आजची. तर 23,318 आपली आजची याची ट्रिपची अर्निंग झाली आहे. त्यात मायनस मी 600 करतो आणि 600 केले तर टोटल आजची आपल्या प्रॉफिट उरला 1,718 रुपये. हो सकाळी आपण 12 वाजता काम स्टार्ट केलं आणि आता वाजलेत बघू शकता 7 वाजून 57 मिनटं झालेत म्हणजे 8 वाजलेत. तर आपलं ते 7 ते 8 तास आपलं काम झालं आहे. ओव्हरऑल आजची अर्निंग चांगली झाली. हाफ डेच्या मानाने बोलतो. डेली टार्गेट आपलं 2,000 प्लस व्हायला पाहिजे पण हाफ डेच्या मानाने सांगतो. आता जर 8 वाजले जर मी अजून 10 वाजेपर्यंत जरी केलं असतं काम तर आरामात माझे 3,000च्या वर पार झालं असतं आणि CNG 800 किंवा 900चं गेला असता म्हणजे 3 प्लस गेले असतं तर ते 2500 ते 2600 पर्यंत किंवा 2300 ते 2500 पर्यंत प्रॉफिट उरलं असतं तर अजून काम केलं असतं. तर बाकी आता आपण अर्निंग स्टॉप करतोय. बाकी याच्याबद्दल बोलतो. आपला टार्गेट आज दिवस होता आपला 15वा. तर डे 14 पर्यंत आपली टोटल अर्निंग झाली ती 29,653 रुपये. तर याच्यामध्ये आपण आपल्या आजच्या याच्यामध्ये ॲड करू अर्निंग 1,718 प्लस डे 15 पर्यंत आपली टोटल अर्निंग झाली आहे 31,371 रुपये. ओव्हरऑल आतापर्यंत आपलं सगळं म्हणजे कट वगैरे करून 31,371 रुपये उरलेत आणि आज मी टोटल 1 2 3 4 5 6 7 8 हां टोटल 8 तास काम झालं आपलं समजा 7 तास. तर आजचा विजन आपला चांगला झाला. आज आपल्याकडे चान्स होता. आज संडे पण होता आणि ट्रिप पण होता. फोटोग्राफर चांगला चान्स होता आपला एक्स्ट्रा अर्निंग करायचा. पण मला रात्री म्हणजे सकाळी 4 वाजता मी निघणार आहे इथनं मुंबईला जायला. तर विचार करतोय मुंबईचा पण ब्लॉग बनवू करून आणि मुंबईत तर ट्रिप आहे. या अगोदर पण मी 1 का 2 दिवस काम केलं मुंबईमध्ये तर ठीक होतं. तिथं रॅपिडोची सिस्टम मी सांगितली. तर रॅपिडोला रिचार्ज वगैरे नाही आहे. आता चालू झालं असेल की नाही माहीत पण ज्या टायमिंगला मी आधी काम केलं आहे मी व्हिडिओ अपलोड केले तुम्ही ते बघू शकता. तर त्या टायमिंगला होत नव्हता रिचार्ज. तर ठीक आहे. तर आजचा दिवस आपण इथंच एंड करतो हाफ डेमध्ये. तर बाकी कोणाला काय डाऊट वगैरे असेल तर मी नेहमीच बोलतो की मला कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज करा. इंस्टाग्रामची ID माझ्या यूट्यूबच्या अकाउंटच्या बायोमध्ये आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. बाकी आता मंडे किंवा मंगळवारपासून शॉर्ट्स व्हिडिओ आपण स्टार्ट करणार आहे. फक्त थोडा टाईम लागेल. थोडा व्हिडिओ वगैरे लेट येतील पण नक्की अपलोड करेल कारण शॉर्ट्सनी पण बाकीचे जे आपले ड्रायव्हर पार्टनर वगैरे त्यांना आपल्याला जॉईन करता येईल. त्यांना थोडंफार माहिती वगैरे देता येईल. बाकी अजून मग 2-3 विचार आहे माझे. या वर्षी म्हणजे डिसेंबर एंड व्हायच्या अगोदरच 1 दिवस रिक्षा चालून आपण काम करणार आहे. रिक्षा चालून बघायचं आपल्याला की रिक्षामध्ये किती अर्निंग होती. म्हणजे बोलणं चालू आहे. माझ्या मित्राचे वडील आहे ते निगडीमध्ये राहतात. त्यांची स्वतःची रिक्षा आहे. तर ते मला तो बोला की ते संडेला काम नाही करत. तर माझा विचार आहे संडेला आपण त्यांची रिक्षा घेऊया दिवसभर चालूया आणि बघूया किती बिझनेस होतं काय ओला बरोबर रिक्षामध्ये आणि त्या दिवसाची काय जी अर्निंग आपण त्यांनाच देऊया. तर बघू काय होतंय. तर विचार चालू आहे तर बाबा प्लॅनिंग वगैरे त्याचं करत त्यानंतर मग बघूया. तर ठीक आहे मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.